नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्व? मजेत ना? आणि आपला नेहमीचा प्रश्न, अभ्यास करताय ना? अभ्यास केलाच पाहिजे. आज आपण पुढील टॉपिकला सुरुवात करणार आहोत. त्याचं नाव जरा वेगळं आहे, नाही पण टॉपिक लय सोपं आहे, पण नाव जरा वेगळं आहे. नीट समजून घ्या. नाव काय आहे? नाव आहे पृथकत्ववाचक संख्या विशेषण. पृथकत्व पृथकत्ववाचक संख्या विशेषण. नाव जितकं कठीण असलं तरी वाक्य आणि व्याख्या अगदी सोपं आहे आणि टॉपिक अगदी सोपा आहे तो. म्हणून नीट समजून घ्यायचंय. तुमच्या स्क्रीनवर सुद्धा त्याची व्याख्या दिलेली आहे. काय व्याख्या दिली मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर? बघा, दिलेलं आहे की ज्या वेळेस वाक्यामध्ये संख्येचे विविध गट पाडलेले असतील. नीट समजून घ्यायचं. व्याख्या जर तुम्हाला कळाली तर उत्तर काही क्षणात समजून जाईल. काय लिहिलंय? ज्या वेळेस वाक्यामध्ये संख्येचे विविध गट पाडलेले असेल त्यावेळेस वापरल्या जाणाऱ्या संख्या विशेषणास काय म्हणतात? पृथकत्ववाचक संख्या विशेषण. टॉपिक अगदी सोपा आहे आणि प्रश्न अगदी सोपा आहे. पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे. ज्यांच्याकडे नोट्स आहे, जर तुमच्याकडे नोट्स असतील तर पूर्ण प्रश्न वाचा, ऑप्शन नीट वाचा आणि योग्य उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्या. ज्यांच्याकडे नोट्स नाही त्यांनी माझ्याकडे बघा, पहिलं उदाहरण आहे. मी नीट तुम्हाला सोडून दाखवतो, समजून दाखवतो, त्यानंतर आपण पटापट प्रश्नांची उत्तरे घेऊ. बघा, पहिला प्रश्न काय दिलेला आहे की या पुस्तकाचे 5-5 गट तयार करा. काय लिहिलंय? या पुस्तकाचे 5-5 गट तयार करा. व्हेरी गुड. बघा, कमेंट बॉक्स मध्ये पहिला प्रश्न आला. मी तर अजून प्रश्न लिहिला पण नाही, सोडवला पण नाही, तरीही विद्यार्थ्यांचे योग्य उत्तर आले. असाच प्रकारचा अभ्यास करा. लाईव्ह चॅट मध्ये सर्वांना दिसतं की कोण किती हुशार आहे. ठीक आहे. बघा, काय प्रश्न आहे की त्या पुस्तकांचे 5-5 चे गट तयार करा. ऑप्शन मध्ये काय लिहिलं की ज्या वेळेस वाक्यामध्ये संख्येचे विविध गट दाखवलेले असतील. याच्यामध्ये कुठे गट दिसतंय का? दिसतंय ना? तेच याचं योग्य उत्तर असणार आहे. काय? ज्या वेळेस वाक्यामध्ये संख्येचे विविध गट दाखवलेले असतील आणि वापरले जाणाऱ्या संख्या विशेषणास काय म्हणतात? पृथकत्ववाचक संख्या विशेषण. म्हणजेच काय? 5-5 चे हे काय झालंय मित्रांनो? गट आहे. 5-5 चा गट, 2-2 चा गट, 50-50 चा गट, 100-100 चा गट, असे जे गट असतात, जे गट दाखवले जातात ते कशामध्ये येतात? ते येतात पृथकत्ववाचक संख्या विशेषणामध्ये. म्हणजे याचं योग्य उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक बी. काय? पृथकत्ववाचक संख्या विशेषणामध्ये ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य उत्तर असणार आहे 5-5. कळालं तुम्हाला? पृथकत्ववाचक संख्या विशेषण कशा प्रकारे ओळखलं जातं यावर पोलीस भरतीला एक तरी प्रश्न हमखास पडलेला आहे आणि दरवर्षी येत असतो. कधी कधी 2 सुद्धा येतात काही ठिकाणी. काय येतात? कारण यांचा गट वेगळा आहे आणि नाव जरा वेगळं आहे. म्हणून नीट समजून घ्यायचं. हे सर्व काही नोट्स मध्ये दिलेलं आहे. म्हणून नोट्सचा अभ्यास नीट करायचा आहे आणि भरपूरशा विद्यार्थ्यांनी अभ्यास केलेला आहे. अभ्यास चांगल्या प्रकारे चालू तुमचा. व्हेरी गुड मित्रांनो. कारण कमेंट बॉक्स मध्ये तुमच्या सर्वांचे योग्य उत्तर आले. सर्वांसाठी व्हेरी गुड मित्रांनो. जबरदस्त उत्तर आहे. बघूयात पोलीस भरतीला या टॉपिक वरती कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात, कशा प्रकारचे प्रश्न विचारू शकता आणि कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेलेले आहे आणि कशा प्रकारचे प्रश्न परत विचारले जाऊ शकतात. म्हणजे वारंवार रिपीट होणारे आयएमपी प्रश्न हे तुम्हाला आता आपण रिव्हिजन करणार आहोत. आणि त्याचबरोबर आपल्या मराठी व्याकरणच्या प्रश्न संचामध्ये सुद्धा असे भरपूरशे उदाहरण स्टेप बाय स्टेप दिलेले आहे. म्हणून त्याच्यातून सुद्धा चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा आहे. बघूयात पोलीस भरतीचा पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर येणार आहे. नीट प्रश्न वाचायचा आहे, ऑप्शन नीट वाचायचा आहे, त्यानंतर त्याचं योग्य उत्तर जे असेल ते क्लिक करायचं. बघूयात, वेळ न घालवता लगेच सुरुवात करू. पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे मित्रांनो. बघा, प्रश्न नीट वाचा, ऑप्शन नीट वाचा आणि योग्य उत्तरावर क्लिक करा. काय प्रश्न विचारला आहे? लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये दिले जातात. लाडकी बहीण योजनेमध्ये महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये दिले जातात. याच्यातील काय ओळखायचंय? प्रश्न नीट वाचा, ऑप्शन नीट वाचा, त्यानंतर योग्य उत्तरावरती क्लिक करा. आणि व्हेरी गुड मित्रांनो, तुमच्या सर्वांचं योग्य उत्तर आतापर्यंत तरी आलेलं आहे. खूप छान, खूप छान. लाडकी बहिणींना पैसे देत आहे, भाऊंना पैसे तर देतच नाहीये कोणी. चला जाऊ द्या, तो मजाकचा विषय राहिला, पण योग्य उत्तर तुमचे येत आहेत. व्हेरी गुड मित्रांनो, खूप छान. अभ्यास चांगला चालू आहे तुमचा. खूप छान प्रकारे अभ्यास. व्हेरी गुड, व्हेरी गुड. खूप छान. प्रयत्न करा, प्रयत्न करा. जे फक्त बघताय बघू नका, तर कमेंट बॉक्स मध्ये पटापट उत्तर द्या. लाईव्ह चॅट मध्ये चांगल्या प्रकारे उत्तर देत आहात तुम्ही. व्हेरी गुड. खूप छान, खूप छान प्रकारे उत्तरे. व्हेरी गुड मित्रांनो, व्हेरी गुड. खूप छान. जबरदस्त अभ्यास चालू तुमचा, जबरदस्त करत. पहिल्या प्रश्नाचे उत्तर सर्वांचे योग्य उत्तर आलेले, एकाचं सुद्धा उत्तर चुकलं नाही. सर्वांसाठी व्हेरी गुड. सर्वांचे योग्य उत्तर आले, तेच याचे योग्य उत्तर आहे.
जे तुम्ही सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये दिले तेच याचं योग्य उत्तर असणार आहे. काय तर ऑप्शन क्रमांक डी. काय दीड 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 दर महिन्याला किती हजार रुपये येतात मित्रांनो? 1,500 रुपये येतात. म्हणजे गट पडलेले ना, याला 1,500, त्याला 1,500, त्याला 1,500 असा गट पडलेला आहे. म्हणून गट कशामध्ये येतो मित्रांनो? पृथकत्ववाचक संख्या विशेषणामध्ये. तुमच्या सर्वांचं योग्य उत्तर आलं मित्रांनो, सर्वांसाठी व्हेरी गुड. पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर? पुढील प्रश्न आहे की अरे वा बाळा, अरे वा बाळा एक एक पाऊल पुढे जात आहे. अरे वा असा प्रश्न वाचायचा जातो. कसा वाचायचा आहे? अरे वा बाळा असं नाही, तर अरे वा बाळा एक एक पाऊल पुढे जात आहे. कळाला मित्रांनो? याच्यातील काय ओळखायचं आहे नीट समजून घ्या. ऑप्शन नीट वाचा, प्रश्न नीट वाचा आणि त्याचं योग्य उत्तर तेच आहे जे कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही दिलंय. व्हेरी गुड. जबरदस्त प्रश्नांची उत्तरे तुम्ही देत आहात. व्हेरी गुड मित्रांनो, खूप छान, खूप छान, जबरदस्त उत्तरे. व्हेरी गुड. तुमच्या सर्वांसाठी उत्तरे योग्य आहे. तुमच्या सर्वांचे योग्य उत्तर आलेले. व्हेरी गुड मित्रांनो. व्हेरी गुड. खूप छान, खूप छान उत्तरे. व्हेरी गुड. अशाच प्रकारची अपेक्षा तुमच्या सर्वांकडून की तुमच्या सर्वांचे योग्य उत्तर येणार. सर्वांचे योग्य उत्तर आतापर्यंत. व्हेरी गुड. एक एक पाऊल पुढे जात आहे बाळ. तसंच तुम्हाला आपण सुद्धा एक एक पाऊल पुढे जात आहोत यशाच्या दिशेने. कळालं? यशाच्या दिशेने आपण बेसिक ते ऍडव्हान्स चाललेलो आहोत. स्मार्ट प्रकारे अभ्यास तुमचा चालू आहे. एक एक टॉपिक दररोजचा क्लिअर होतोय आणि याच प्रकारे अभ्यास कंटिन्यू चालू ठेवायचा तुम्ही. व्हेरी गुड मित्रांनो, खूप छान उत्तर देत आहात तुम्ही. सर्वांसाठी व्हेरी गुड. सर्वांचे योग्य उत्तर बघूया. त्याचं योग्य उत्तर असणार आहे. त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी. एक एक. अरे वा बाळा, अरे वा बाळ, अरे वा बाळ एक एक पाऊल पुढे जात आहे. अरे वा बाळ एक एक पाऊल पुढे जात आहे. म्हणजे याच्यातलं पृथकत्ववाचक संख्या विशेषण काय येणार आहे? एक एक. सर्वांचे योग्य उत्तर आले. सर्वांसाठी व्हेरी गुड. पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर? पुढील प्रश्न आहे की बँकेत 10-10 रुपयाच्या नोटा, बँकेत 10-10च्या नोटा देत आहेत. बँकेत 10-10च्या नोटा देत आहे. 1500 बंद झाले, आता 10-10च्या नोटा चालू आहे बँकेमध्ये. याच्यातील काय ओळखायचं आहे? पृथकत्ववाचक संख्या विशेषण ओळखायचंय का काय ओळखायचं? प्रश्न नीट वाचा, ऑप्शन नीट वाचा, त्यानंतर योग्य उत्तरावर क्लिक करा. काही विद्यार्थ्यांचे उत्तर चुकतात कारण ते घाई करतात. घाई करू नका. जेथे तुम्ही घाई करणार तिथे तुम्ही 100% चुकणार याचे लक्षात ठेवा. घाई करायची नाही. योग्य उत्तर, योग्य उत्तर. खूप छान, खूप छान. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. बँकेत 10-10च्या नोटा देत आहेत. लवकर जा बँकेत, योग्य उत्तर द्या. आणि योग्य उत्तर देऊन जर तुम्ही पोलीस झाले, लक्षात ठेवा बँकेमध्ये एवढा पैसा आहे की तुमचं संपणार सुद्धा नाही. सर्वांचे योग्य उत्तर येत आहे मित्रांनो. सर्वांसाठी व्हेरी गुड. खूप छान प्रकारे अभ्यास चालू आहे तुमचा. तेच याचं योग्य उत्तर आहे. तेच जे तुम्ही सर्वांनी दिलेले आहेत तेच याचं योग्य उत्तर असणार आहे. काय बघा, ऑप्शन क्रमांक डी याचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. पृथकत्ववाचक, पृथकत्ववाचक संख्या विशेषण. काय? पृथकत्ववाचक संख्या विशेषण याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी. काय विद्यार्थ्यांचे उत्तर चुकले? घाई करू नका मित्रांनो. तुम्ही घाई करता म्हणूनच तुम्ही चुकतात. चुकू नका, घाई करू नका. आपल्याला कुठे जायचंय का? घाई करायची नाही बिलकुल सुद्धा. म्हणूनच तुम्हाला लेक्चर झाल्यानंतर या टॉपिकवर 100 मार्कांची जबरदस्त अशी डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका देतो आपण. लेक्चर झाल्यानंतर लगेच आपल्या व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुपवर येणार आहे. जबरदस्त अशी प्रश्नपत्रिका असते. जबरदस्त त्याच्यामध्ये मार्क वाढत असतात स्टेप बाय स्टेप मित्रांनो. म्हणून अभ्यास चांगला करा. दररोजचा अभ्यास पूर्ण करा. नोट्स तुमच्याकडे आहे. स्मार्ट प्रकारे अभ्यास करा. काही विद्यार्थ्यांचे उत्तर चुकले. आता याच्यानंतर काही जर असे प्रश्न थोडेसे ऍडव्हान्स लेवलचे प्रश्न आले तर चुकायला नको. ठीक आहे. बघूयात पुढचा कोणता प्रश्न येत आहे तुमच्या स्क्रीनवर आणि त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे. पुढील प्रश्न काय आलाय मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर? पुढील प्रश्न आहे की मी प्रत्येक 2-2 मिनिटांनी मी प्रत्येक 2-2 महिन्यांनी गावी जातो. मी प्रत्येक 2-2 महिन्यांनी गावी जातो. याच्यातील प्रश्न पूर्ण वाचा, ऑप्शन पूर्ण वाचा, त्यानंतर त्याचं योग्य उत्तर द्या मित्रांनो. काय प्रश्न दिलाय आणि त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे समजून घ्या. व्हेरी गुड, व्हेरी गुड. खूप छान, खूप छान, खूप छान. व्हेरी गुड, व्हेरी गुड मित्रांनो. खूप छान, खूप छान. योग्य उत्तर आहे तुमचे. व्हेरी गुड. मी प्रत्येक 2-2 महिन्यांनी गावी जातोय. महिन्यांनी. व्हेरी गुड. खूप छान. सर्वांचे योग्य उत्तर आतापर्यंत. सर्वांचे व्हेरी गुड.
खूप छान प्रकारे उत्तर देत आहात. व्हेरी गुड मित्रांनो, जबरदस्त प्रश्नांचे जबरदस्त उत्तरे. आयएमपी प्रश्न, आयएमपी टाकायचा हा प्रश्न आलेला आहे अगोदर. आयएमपी टाकून ठेवायचं याचं उत्तर. मी प्रत्येक 2-2 महिन्याने गावी जातो याचं योग्य उत्तर त्याचे. आणि जे फक्त तोंड पाहत आहे पाहू नका, तर प्रश्नांची उत्तर द्या. चुकू द्या, उत्तर चुकलं तर मागचे उत्तर चुकले म्हणजे आता तुम्ही उत्तराचं उत्तर देणार नाही का प्रश्नाचं? असं करू नका, बिंदास उत्तर द्या. चुकू द्या, उत्तर चुकलं तर काय हरकत नाही मित्रांनो. जोपर्यंत तुम्ही चुकणार नाही तोपर्यंत तुम्ही शिकणार नाही. तुम्ही शिकलेच पाहिजे मित्रांनो, त्यानुसार तुम्ही चुकणार नाही भविष्यात. ठीक आहे, द्या पटकन उत्तर द्या. तोंड बघू नका, पटकन उत्तर द्या. कमेंट बॉक्समध्ये मला लाईव्ह चॅट मध्ये आले पाहिजे सर्वांची उत्तरे. तेच याचं योग्य उत्तर आहे, ते सर्वजण देत आहे. तेच याचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. तेच काय, तर ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य उत्तर असणार आहे. 2-2. 2-2 याचं योग्य उत्तर असणार आहे. काय, मी प्रत्येक 2-2 महिन्यांनी गावी जातो याचा आयएमपी प्रश्न आहे हा. आणि ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य उत्तर असणार आहे 2-2. सर्वांचे योग्य उत्तर आले, सर्वांसाठी व्हेरी गुड मित्रांनो, सर्वांसाठी व्हेरी गुड. पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर? पुढील प्रश्न आहे की आकाशने 7-7 पुस्तकं विद्यार्थ्यांना वाटले. आकाशने 7-7 पुस्तके विद्यार्थ्यांना वाटले. विचार करा, किती पुस्तकं वाटले विद्यार्थ्यांना आकाशने? व्हेरी गुड, खूप छान उत्तरे. व्हेरी गुड, जबरदस्त प्रश्न आणि जबरदस्त उत्तरे. व्हेरी गुड मित्रांनो, खूप छान. प्रयत्न करा, जे प्रयत्न करत नसेल आता पुन्हा सांगतो, प्रयत्न करा, उत्तर द्या. चुकू द्या, उत्तर चुकले तर तुम्हाला सुद्धा कळतंय की याचं योग्य उत्तर काय असणार आहे, म्हणून उत्तरे द्यायला शिका. योग्य उत्तर आले तुमचे, व्हेरी गुड, खूप छान. व्हेरी गुड मित्रांनो, जबरदस्त प्रश्नांचे जबरदस्त उत्तरे. व्हेरी गुड, खूप छान. याचं योग्य उत्तर तेच आहे मित्रांनो. कोणतं? जे तुम्ही सर्वजण कमेंट बॉक्समध्ये देताय तेच याचं योग्य उत्तर असणार आहे. आणि पृथकत्व, वाचक संख्या विशेषण इतका मोठा टॉपिक नाही, छोटा टॉपिक आहे, पण प्रश्न वेगळा आणि उत्तर वेगळं असतं त्याच्यामध्ये. म्हणजे नावाशी रिलेटेड त्याचं उत्तर नाहीये, कळालं तुम्हाला? म्हणून यामध्ये ऑप्शन मध्ये कन्फ्युज होतात भरपूरसे विद्यार्थी पोलीस भरतीच्या परीक्षेला. म्हणून तुमचा टॉपिक प्रत्येक क्लिअर करतो आपण, बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत नीट समजून घ्यायचं. याचं उत्तर तेच आहे मित्रांनो जे तुम्ही दिलंय सर्वांनी. काय आहे? आकाशने 7-7 पुस्तके विद्यार्थ्यांना वाटले. याच्यातील ऑप्शन क्रमांक डी याचं योग्य उत्तर असणार आहे, 7-7. 7-7 याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी. कळालं? सर्वांचे योग्य उत्तर आले, सर्वांसाठी व्हेरी गुड. पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर? पुढील प्रश्न आहे की शाळेत प्रत्येक 1-1 तासाला नवीन शिक्षक शिकवतात. शाळेत प्रत्येक 1-1 तासाला नवीन शिक्षक शिकवतात. याच्यातील योग्य उत्तर ओळखा. प्रश्न पूर्ण वाचा, ऑप्शन पूर्ण वाचा, त्यानंतर योग्य उत्तरावरती क्लिक करा. नीट समजून घ्या प्रश्न काय दिलेला आहे, काय नाही दिलेला आहे, त्याचं योग्य उत्तर काय असू शकतं, ओळखा. व्हेरी गुड, खूप छान. उत्तरे चुकलेले आहे काही विद्यार्थ्यांचे, भरपूरशा विद्यार्थ्यांचे योग्य उत्तर आलेले आहे, काही विद्यार्थ्यांचे उत्तर चुकले. व्हेरी गुड, खूप छान. ओळखा पटकन. पृथकत्व, वाचक संख्या विशेषण टॉपिक चालू आपला. त्याच्यातील प्रश्न होता की शाळेत प्रत्येक 1-1 तासाने नवीन शिक्षक शिकवतात. ओळखा. तुम्हाला वेळ देतोय मी, प्रश्न वाचा पूर्ण, नंतर ऑप्शन पूर्ण वाचा, त्यानंतर योग्य उत्तरावर क्लिक करा. भरपूरशा विद्यार्थ्यांचे योग्य उत्तर आले, काही विद्यार्थ्यांचे उत्तर चुकलेले. का चुकले तुमचे उत्तर बघा. का? याचं योग्य उत्तर काय असणार आहे अगोदर समजून घ्या. याचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी. काय? यापैकी नाही. यापैकी नाही. सरप्राईज मिळाला ना मित्रांनो. का मिळाला तुम्हाला सरप्राईज? कारण प्रश्न तुम्ही नीट वाचला नाही. प्रश्नामध्ये सांगितलंय घटक ओळखायचा आहे, घटक. जसं या प्रश्नामध्ये तुम्हाला घटक ओळखायचा होता आणि काही विद्यार्थ्यांनी उत्तर बरोबर दिली होती, पण काही विद्यार्थ्यांची उत्तर का चुकली त्यांनी प्रश्न पूर्ण वाचला नाही. घटक ओळखायचा आहे. यामध्ये ऑप्शन मध्ये तुम्हाला पृथकत्व, वाचक संख्या विशेषण नाव दिसतंय का? जर पृथकत्व, वाचक संख्या विशेषणचा प्रश्न असला आणि त्यामध्ये जर ऑप्शन मध्ये ते नसलं तर त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे? यापैकी नाही. वरील पैकी नाहीयेच ना. जर प्रश्न त्याच्यामध्ये आहेच नाही, योग्य उत्तर आहेच नाही, तर मग त्याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डीच येणार आहे ना. अशा प्रकारचे कित्येक फसवे प्रश्न मराठी व्याकरणाच्या प्रश्न संचामध्ये मिळतील तुम्हाला. म्हणून प्रश्न नीट वाचायचा आहे. जुन्या प्रश्नपत्रिका सुद्धा त्यामध्ये आहे, येणारा संभाव्य सुद्धा त्यामध्ये आहे.
म्हणून ते नीट वाचायचंय. ठीक आहे, खूप छान प्रकारे उत्तर दिले तुम्ही सर्वांनी. सर्वांसाठी व्हेरी गुड. ज्यांनी प्रयत्न केले त्यांच्यासाठी डबल व्हेरी गुड, कारण तुम्ही प्रयत्न केले मित्रांनो. प्रयत्न केले म्हणजे तुम्ही शिकणार आहे. आता तुम्ही इथे चुकले, पण लेक्चर झाल्यानंतर जो 100 मार्काची जबरदस्त डिजिटल प्रश्नपत्रिका येणार आहे त्याच्यामध्ये चुकू नका. कळलं? सर्वांसाठी व्हेरी गुड, सर्वांचे योग्य उत्तर. पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर? पुढील प्रश्न आहे की दररोज 2-2 डिजिटल प्रश्नपत्रिका सोडवा. दररोज 2-2 डिजिटल प्रश्नपत्रिका सोडवा. ओळखा याच्यातील योग्य उत्तर. प्रश्न पूर्ण वाचा. पुन्हा एकदा सांगतोय, प्रश्न पूर्ण वाचा, ऑप्शन पूर्ण वाचा, त्यानंतर त्याचं योग्य उत्तर असेल त्यावर क्लिक करा. योग्य उत्तर सर्वांचे आतापर्यंत तरी व्हेरी गुड, व्हेरी गुड, खूप छान, खूप छान उत्तर आहे तुमचे. व्हेरी गुड मित्रांनो, व्हेरी गुड, खूप छान. सर्वांचे योग्य उत्तर आतापर्यंत योग्य उत्तर. व्हेरी गुड, व्हेरी गुड, खूप छान. व्हेरी गुड मित्रांनो, खूप छान उत्तर आहे. सर्वांचे योग्य उत्तर आलेले आतापर्यंत. व्हेरी गुड, खूप छान, खूप छान. त्याचं योग्य उत्तर तेच आहे, तेच आहे जे तुम्ही देताय. सर्वांनी प्रयत्न करा, प्रयत्न करा सर्वांनी. जे तोंड बघताय त्यांनी सुद्धा प्रयत्न करा. नवीन नवीन विद्यार्थी सुद्धा उत्तर देत आहे. व्हेरी गुड, खूप छान उत्तर देत आहे मित्रांनो. व्हेरी गुड, खूप छान. तुमचे योग्य उत्तर येत आहे. व्हेरी गुड, खूप छान. तेच याचं योग्य उत्तर, तेच आहे जे तुम्ही सर्वजण देत आहात. तेच याचं योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक काय? ऑप्शन क्रमांक असणार आहे ऑप्शन क्रमांक ए. काय? तर 2-2 डिजिटल प्रश्नपत्रिका सोडवण्याचा फायदा काय नीट समजून घ्या अगोदर. जे तुम्ही पोलीस भरतीला गेल्यानंतर तुमच्या परीक्षेच्या टायमाला जी मनामध्ये भीती असते, ती भीती तुमचे दररोज सराव केल्याने कमी होते. म्हणजे होतच नाही, तुम्हाला काही वाटतच नाही परीक्षेला. जसं इथं देतोय तसंच तिथं परीक्षा दिली जाते तुमच्या. डिजिटल प्रश्नपत्रिका दररोज सोडवा. सेम टू सेम तुम्हाला परीक्षेला प्रश्नपत्रिका सोडवताना तुम्हाला ते फिलिंग येणार आहे की मी खरं रिअल मध्ये काहीतरी स्पेशल गोष्ट सोडवतोय. मुख्य परीक्षेला बसलोय, वरती टायमिंग चालू असतो 1.5 तासाचा. त्यानंतर खाली प्रश्न 1, त्यानंतर त्याच्या खाली परत 4 ऑप्शन. सर्व काही टाइम टू टाइम एकदम पोलीस भरतीच्या टॉप लेवलचा प्रश्न सेट केलेला असतो आपल्या संपूर्ण टीमने. आता सुद्धा आपली संपूर्ण टीम प्रश्नपत्रिका सेट करत आहे, कारण लेक्चर झाल्यानंतर तुमच्यासाठी खास डिजिटल प्रश्नपत्रिका तयार होती मित्रांनो. म्हणून जबरदस्त प्रश्न आहे आणि जबरदस्त याचं योग्य उत्तर येणार आहे. बघूयात याचं योग्य उत्तर काय होतं. 2-2. बघूयात पुढील कोणता प्रश्न तुमच्या स्क्रीनवर येतोय मित्रांनो. पुढील प्रश्न आहे की तो 16 तास लायब्ररीमध्ये अभ्यास करायचा. तो पोलीस झाला कारण तो 16 तास लायब्ररीमध्ये अभ्यास करायचा. टाइमपास करत फिरत नव्हता इकडे तिकडे. तो काय करायचा, 16 तास अभ्यास करायचा, म्हणून तो पोलीस झालाय. आणि 16 तास जरी अभ्यास केला तरी स्मार्ट प्रकारे अभ्यास केला म्हणून तो वयाच्या कमी वर्षामध्ये पोलीस झाला. म्हणजे 5 ते 6 महिन्यामध्ये जास्तीत जास्त 1 वर्षामध्ये पोलीस झाला. बाकीच्यांसारखं 5-5, 6-6 वर्ष मोठे मोठे पुस्तक वाचत बसला नाही. तो 16 तास जरी अभ्यास केला त्याने तरी स्मार्ट प्रकारे अभ्यास केला. दररोजचे डिजिटल प्रश्नपत्रिका सोडवल्या, स्मार्ट नोट्स मधून अभ्यास केला, म्हणून तो पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झाला. तुम्हाला पहिल्या प्रयत्नात यशस्वी व्हायचं असेल तर स्मार्ट प्रकारे अभ्यास सुद्धा करावा लागेल आणि अभ्यासाचा टायमिंग सुद्धा वाढवावं लागेल, तरच तुम्ही यशस्वी होऊ शकता मित्रांनो. जबरदस्त अभ्यासाचं शेड्यूल आहे. अभ्यासाचं शेड्यूल सुद्धा बघायचं आपलं आणि त्यानुसार अभ्यास कंटिन्यू चालू करायचा. ठीक आहे, बघूया त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे. आणि सर्वांसाठी व्हेरी गुड, सर्वांचे योग्य उत्तर आले. व्हेरी गुड मित्रांनो. तुमचा आता हा पृथकत्वाचे संख्या विश्लेषण टॉपिक क्लिअर झालेला आहे. खूप छान उत्तर दिले. तेच याचं योग्य उत्तर आहे, तेच जे तुम्ही सर्वांनी दिले. ऑप्शन क्रमांक बी. काय 16. तो 16 तास लायब्ररीमध्ये अभ्यास करायचा. का करायचा? कारण त्याला या वर्षी यशस्वी व्हायचं होतं. बाकीच्यांसारखं 5-5, 6-6 वर्ष मेहनत करत बसायचं नव्हतं. तर तो स्मार्ट प्रकारे अभ्यास करून, अभ्यासाचा टायमिंग वाढवून, नियोजन आखून त्यानुसार अभ्यास करायचा. म्हणून मित्रांनो, अभ्यासाचं नियोजन जर तुम्हाला पाहिजे असेल तर मेसेज करा, तुम्हाला अभ्यासाचं नियोजन देण्यात येईल. त्यानुसार जर तुम्ही अभ्यास केला तर तुमचे काही दिवसातच मार्क कव्हर होऊन जातील. 30 दिवसाच्या आत मार्क कव्हर होतील. जबरदस्त नियोजन आहे, त्यानुसार अभ्यास करा. आणि जाणून घ्या जे नवीन विद्यार्थी आहे, बघा या नोट्स आहे आपल्या, या सर्व नोट्स, या नोट्स मधून स्मार्ट प्रकारे अभ्यास करा मित्रांनो. स्मार्ट प्रकारे मोठे पुस्तक वाचायची गरज नाही, तर नोट्स मधून अभ्यास करा. या सर्व नोट्स आपल्याकडे अवेलेबल आहे. या नोट्स तुमच्या यशाचे गुरु केले ठरणार आहे, लक्षात ठेवा. जर तुम्हाला यशस्वी व्हायचं आहे तर या नोट्स तुमच्याकडे असल्याच पाहिजे. जबरदस्त अभ्यास होतो नोट्स मधून, कमी दिवसात जास्त अभ्यास करत होतो. म्हणजे मराठी व्याकरणची नोट्स घेतली तर तुम्हाला मराठी व्याकरणासाठी कोणते पुस्तक घेण्याची गरज नाही. सर्व अभ्यास करून मराठी व्याकरणची नोट्स काढलेली आहे, सर्व पुस्तकांचा अभ्यास करून.
पुस्तकांचा अभ्यास केला, त्यानंतर आमच्या स्वतःच्या मनाने आपल्या संपूर्ण टीमने बसून डिस्कस करून तुमच्यासाठी नैसर्गिक भाषेत नोट्स तयार केलेली आहे, नैसर्गिक भाषेत. त्याचबरोबर गणिताची नोट्स इतकी जबरदस्त अशी नोट्स आहे की तुम्हाला गणिताचं कोणतं पुस्तक घेण्याची गरज नाही मित्रांनो. कोणतंही पुस्तक घेऊ नका, फक्त नोट्स मधून अभ्यास करा. जबरदस्त ही नोट्स आहे, यामध्ये तुमचे भरपूर मार्क कव्हर होतील काही दिवसातच. जे विद्यार्थी गणितामध्ये कच्चे किंवा मराठी व्याकरणामध्ये कच्चे त्यांनी या नोट्स घेतल्याच पाहिजे. आणि तुमच्या जवळ असणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याकडे नोट्स आहे आपल्या, पण ते तुम्हाला देत नाही, कारण ते नोट्स तुमच्या यशस्वी गुरुकिल्ली ठरणार आहे. लक्षात ठेवायचं ही गोष्ट. आणि जाणून घ्या, जे नवीन विद्यार्थी आहे त्यांना आपल्या व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुपला जॉईन करायचंय, जिथे तुम्हाला दररोजचे लाईव्ह लेक्चर, दररोज डिजिटल स्वरूपाच्या प्रश्नपत्रिका आणि भरपूर काही गोष्टी अगदी मोफत दिल्या जातात, अगदी मोफत. त्यासाठी एक छोटीशी प्रोसेस आहे मित्रांनो. काय जाणून घ्या छोटीशी प्रोसेस. ती म्हणजे हे काय आहे, हे आहे आपलं डिजिटल पोलीस भरती युट्यूब चॅनल. जे तुम्ही आता पाहताय ते चॅनल, याला तुम्हाला काय करायचं, याला तुम्हाला फक्त सबस्क्राईब करा. जे लाल कलरचं बटन दिसतंय त्याला लाल कलरच्या बटनाला दाबून युट्यूब चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि तो स्क्रीनशॉट तुमच्या या व्हॉट्सअपच्या नंबरवरती शेअर करून द्या. स्क्रीनशॉट या व्हॉट्सअप नंबरवरती पाठवायचा आम्हाला. तुमचं व्हेरिफिकेशन केलं जाईल आणि काही क्षणातच तुम्हाला व्हॉट्सअपच्या एक स्पेशल ग्रुपची लिंक शेअर करण्यात येईल, जेथे तुम्हाला दररोजचे लाईव्ह लेक्चर, दररोज डिजिटल स्वरूपाच्या प्रश्नपत्रिका आणि भरपूर काही गोष्टी अगदी मोफत दिल्या जातात. भेटूया आता लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती, कारण तिथे आता स्पेशल ग्रुप होती, व्हॉट्सअप होती, जबरदस्त अशी प्रश्नपत्रिका देण्यात येते. या टॉपिकवर 100 मार्कांची जबरदस्त प्रश्नपत्रिका. भेटूया आता लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती मित्रांनो. आपली प्रश्नपत्रिका तयार आहे, आपल्या टीमने काढलेली आहे. लेक्चर झाल्यानंतर लगेच प्रश्नपत्रिका देतोय आपल्या ग्रुपवरती. भेटूया आता लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती मित्रांनो. तोपर्यंत नमस्कार.